रामकृष्ण आणि नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसं आहे? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतीची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती, घरगुती उपाय, घरगुती नुस्खे, घरगुती टोटके अशी वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे. तर आज बघा, तुम्हाला एक वनस्पती दाखवत आहे. ही वनस्पती सर्वांच्या परिचयाची आहे, सर्वांना माहित आहे आणि भारतभर आढळणारी ही एक वनस्पती आहे. ह्या वनस्पतीचं नाव आहे उंबराचे झाड. बघा, इथं आपण या एक मोठ्या आविढवी अशा या उंबराच्या झाडाजवळ उभं आहे. बघा इथं असे फळं लागलेली आहे. ती उंबराचं झाड आहे हे. बघा, उंबराचं झाड तुम्हाला सर्वांना माहितच आहे. याची अशी पानं असतात बघा. तसं तुम्हाला इथे व्हिडिओ पण मी त्याचे दाखवत आहे उंबराच्या झाडाचे. बघा, ही अशी पानं येते उंबराच्या झाडाचे, ही फळं येते आणि आपण या उंबराच्या झाडाजवळ उभं आहे. तर उंबराच्या झाडाचे मी आज तुम्हाला काही अनुभवसिद्ध आयुर्वेदिक औषधी उपयोगी अशी मी काही तुम्हाला आज माहिती सांगत आहे. तरी अजून आपण वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि हा व्हिडिओला दुसऱ्यापर्यंत शेअर करा. तर बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता वाढत असेल, शरीरामधील उष्णता कमी होण्यासाठी समजा देवीची साथ आहे, देवीची साथ आल्यानंतर किंवा अंगावर गोवर, काजड्या, देवीचे साथ व शरीरातील उष्णता पूर्णपणे जाण्यासाठी काय करायचे? उंबराच्या झाडाची मुळी, मातीमधली मुळी खांदून काढायची, खांदून ती तोडायची. तोडल्यानंतर तिला एक कपडा लावून, एक मडका किंवा एक तांब्या लावून ठेवायचे रात्रभर किंवा दिवसभर. त्याच्या वाटे थेंब 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 पाणी येते. तर औदुंबर मुळीचं जेल, उंबराच्या मुळीचं पाणी जर तुम्ही पिताय तर शरीरामधील तुमचे अनेक आजार नाहीसे होऊन जातील, अनेक आजार पूर्णपणे बरे होतील. त्याचप्रमाणे देवी, गोवर, कांजण्या हे आजार बरे होतील. शरीरामधील उष्णता राहणार नाही, शरीरामधील सर्व उष्णता पूर्णपणे निघून जाईल. पूर्णपणे उन्हाळ्यामधील शरीरातील उष्णता कमी करणारा एकदम जबरदस्त आणि पॉवरफुल फॉर्म्युला म्हणला तर औदुंबर मुळीचं पाणी, औदुंबर मुळीचं, उंबराच्या मुळीचं जल पाणी एकदम उपयोगी आहे. त्याने कॅन्सर, एड्स सारखे रोग सुद्धा पूर्णपणे बरे होतात. फक्त तुम्हाला 50 ml पाणी रोज सकाळी उपवाशी पोटी घ्यायचं आहे. गुळणा न करता, तोंड न धुता ते पाणी प्यायचं आहे. असा उपाय केल्यानंतर तुमचे अनेक आजार पूर्णपणे बरे होतील. त्याच्याबरोबर शरीरातील उष्णता पण पूर्णपणे बरी होऊन जाईल. असा हा एकदम जबरदस्त असा उपाय आहे. दुसरा उपाय, तुम्हाला जर जुलाब होत असेल, जुलाबावाट अमावश पडत असेल, रक्त पडत असेल, काही वेळेस आपण एखादा जड बोजा उचलतो, उपाशी पोटी जर जड बोजा उचलला, जड वजन उचललं तर पोटामध्ये सूज येते. सूज होऊन आणि आपल्या शौचास वाटत रक्त पडतं किंवा अमावश पडतं, सेम जुलाब म्हणतो. ते जर होत असेल तर सकाळी सकाळी काय करायचं? उंबराला चिक निघते बघा. हे आता इथं जर असं आपण दगडाचा ठोका टाकला, इथं किंवा इथं दगडाचा जर ठोका टाकला किंवा कोयत्याने जर आणलं तर कोयत्याने जर ठोका मारला तर त्याच्या वाट चिक येते, दूध येते. ते दूध काय करायचं? एक चमच्याभर दूध काढायचं, कपभर पाण्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून सकाळी उपवाशी पोटी सूर्योदयाच्या अगोदर प्यायचंय. लक्षपूर्वक ऐका, सूर्योदयाच्या अगोदर याचं चिक पाण्यामध्ये टाकून प्यायल्यानंतर तुमच्या जुलाबा वाटे पडणारं रक्त अमावश पूर्णपणे 3 दिवसामध्ये बंद होते. 3 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. रोज सकाळी एक टाइम उपवाशी पोटी काय करायचं? सूर्योदयाच्या अगोदर चिक काढून पाण्यामध्ये मिक्स करून आणि प्यायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुमचा अमावश आणि रक्ताचे जुलाब पूर्णपणे बंद होतात. इतका जबरदस्त याचा उपयोग आहे. त्याचप्रमाणे याच्या पाण्याचा उपयोग सांगितला. याचा तुम्हाला मी एक मुळीचा संतान प्राप्तीसाठी उपयोग सांगतो. तर काय करायचंय? याची मुळी विधिवत रवी पुष्य नक्षत्रावर काढायची आहे. विधिवत रवी पुष्य नक्षत्रावर उंबराची मूळ काढून आणि त्याच्यावरचे साल काढायचे, सावलीमध्ये सुकवायचे, त्याची पावडर बनवायची आणि ती पावडर किंवा उंबराची मुळी काय करायचे? तांदळाच्या धुवणामध्ये उगाळून किंवा ती पावडर तांदळाच्या धुवणामध्ये, तांदूळ धुवलेल्या पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी 4थ्या दिवसापासून प्यायला सुरुवात करायचे. एक 6 दिवस तुम्हाला ते प्यायचं आहे. असं प्यायल्याच्या नंतर तुम्हाला ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना निश्चित संतान प्राप्ती होईल. याच्या औदुंबर उंबराची मुळी तांदूळाच्या धुवणातून प्यायची किंवा त्याची पावडर करून थोडीशी खडीसाखर टाकून तांदळाचं धुवण टाकून आणि पाण्यामध्ये मिक्स करून सरबत करून प्यायचं आहे. हे प्यायल्यानंतर संतान प्राप्ती होते निश्चित. त्याचप्रमाणे संतान प्राप्तीवरचा दुसरा उपाय म्हणला तर याची फळं बघा. काय करायचे? याच्या फळांची पावडर करायची तुम्हाला. याची फळं छोटी, आता ही मोठाली झालेली आहे, त्याच्यापेक्षा छोटी कवळी फळं असतात. तर तुम्हाला ती कवळी फळं काढून न्यायची. ती कवळी फळं काढून फोडून आणि ते वाळवायचे. वाळवत त्याची पावडर करायची, त्याच्यामध्ये खडीसाखर मिक्स करायची आणि ती दुधामधून घ्यायचे.
खडी साखर दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला शक्ती, टॉनिक, एनर्जी आणि संतान प्राप्ती होण्यामध्ये ही उंबराची फळं खूप मदत करतात. ते तर हे सुद्धा खूप प्रभावशाली असा हा उपयोग आहे. तर हा सुद्धा आपण करू शकता. याची कोवळी फळं नेऊन याची पावडर करून आणि ती पावडर खडी साखर मिक्स करून दुधातून घ्यायची आहे. एकदम जबरदस्त उपाय. ते असताना ही फोडून आणि वाळवून ठेवू शकता. याची भाजी सुद्धा खाऊ शकता. याची भाजी खाल्ल्याने खूप एनर्जी, शक्ती येते, ताकद येते, स्मरणशक्ती राहते. तर उंबराची फळांची भाजी सुद्धा खाल्ल्याने खूप फायदा आहे. भाजी खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार पूर्णपणे बरे होतात. पूर्वीच्या काळचे लोक रानभाज्या खायचे, तंदुरुस्त राहायचे, म्हणून याची भाजी सुद्धा खाऊ शकता. याची पावडर खडी साखर दुधातून घेतल्याने संतान प्राप्ती आणि एनर्जी, टॉनिक, शक्तिवर्धक आहे हे. त्याचप्रमाणे याच्या मुळीचं पाणी पिल्यानं अनेक आजार तुमचे पूर्णपणे बरे होतात. तसेच ज्याने शेम जुलाब बरे होतात. असे अनेक उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितले आहेत. हे उपाय आपण आपल्या जीवनात करून सुखी व्हा, आनंदी व्हा, खुश राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान. चला, अशाच माहितीसाठी पुढे भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.